सोलापुरात भाजपच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ। धनंजय महाडिक यांच्या समोरच गोंधळ। भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजप विरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। वरळीत मनसेचे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फलक। आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडणार असा फलकावर आशय। विधानसभेला संदीप देशपांडे यांना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त। मराठा समाजाला सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांच्या जमिनी आणि कारखाने आमच्या नावे करावेत। ओबीसी आंदोलकांचं राज्य सरकारला खुलं आव्हान। अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार। गिरीश महाजन यांची माहिती। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं असंही केलं स्पष्ट। देवाच्या नावाखाली आमच्या घरावर कुणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून धैर्यशील माने यांचा सरकारला घरचा आहेर। खरीप 2020 सालातील पीक विम्याची 25 जून रोजी होणार सुनावणी। शेतकऱ्यांच्या विमा भरपाईचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका। कुटुंबातील 4 जणांना तुरुंगवासाची शिक्षा। नोकरांचे शोषण केल्याप्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी। परीक्षा आता एकत्रित घेतल्या जातील। एकाच वर्गात बसणार विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी। कॉपीमुक्त परीक्षेचा सोलापूर विद्यापीठाचा नवा पॅटर्न। टोमॅटोच्या दरात चांगली वाढ। मनमाडच्या बाजारपेठेत टोमॅटोला एका कॅरेटला 700 तर सरासरी 600 रुपयांचा दर। शेतकरी वर्गात समाधान। नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला। खरीपाच्या पेरण्यांना वेग येणार। घणसोली विभागात मनपा कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांची दादागिरी। कारवाईसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांवर फेरीवाले धावून गेल्याची घटना। खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट। तरुण थोडक्यात बचावला। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील प्रकार। तोरणमाळमध्ये पावसानंतर दरड कोसळली। दरडीचा भराव बाजूला करून पर्यटक काढत आहेत मार्ग। जळगावच्या भुसावळ एमआयडीसीला जोडणारा पक्का रस्ता नाही। नव्या रस्त्यासाठी वर्षभरापूर्वीच 20 कोटींचा प्रस्ताव। मात्र उद्योग मंत्रालयाकडून अद्याप निर्णय नाही। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल। पालखीचं भव्य स्वागत। हजारो वारकरी सोहळ्यात सहभागी।